6 षटकाचा सामना कंपल्सरी राहील याची नोंद घ्यायची आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते आणि ती सूचना मी ढकुरा गोलंदाज राऊंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहिलं तर कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून छोटीशी चूक. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये दंदन करत सीमारेषा पार आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचं दार या ठिकाणी उघडले जाते. कवलजीत सिंग रंधावा ज्या खेळाडूचा नक्कीच कुठेतरी झेल झाला असता प्रयत्न केला असता तर कुठेतरी या फलंदाजाला माघारी धाडण्यात यश मिळालं असतं ते घनसोली 11 घनसोली या संघाला. परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी घडते आणि या चुकीचं रूपांतर 4 धावामध्ये पाहायला मिळते आपल्याला. एक विजय भोईर षटक क्रमांक पहिलं मार्ग असताना एक डावखुरा गोलंदाज अतिशय कंजूस गोलंदाजी म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चालाय 1 बाउंड सीमारेषा पार आणि हा येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने 2 चेंडूची सांगता झाली 8 धावा धावपुरती लागल्या गेल्या. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळाल्यानंतर कवलजीत सिंग रंधावा हा थोडासा आक्रमक फलंदाज आहे. याची आक्रमकता रोखण्यासाठी गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, थांबवावं लागेल. चांगली सटीक लाईन आणि लेंथ या ठिकाणी गोलंदाजाला टाकावी लागेल. कशा प्रकारे अजून उर्वरित 4 चेंडूमध्ये कवलजीत सिंग रंधावा या नावाला रोखतो की काय गोलंदाज विजय भोईर. परंतु पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार 2 चौकार. त्यानंतर हा येतोय षटकार. कवलजीत सिंग रंधावा मात्र चांगली सुरुवात दमदार सुरुवात कोपरखेने 11 कोपरखेने संघाकडून 3 चेंडूमध्ये 14 धावा कुठले गेले या फलंदाजाच्या माध्यमातून. ही फलंदाजी ही ओळख या खेळाडूंनी नक्कीच मिळवलेली आहे आणि ज्यावेळेस तुमचं नाव होतं त्या नावाला साजेशी खेळ करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. तीच साजेशी खेळ या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते कवलजीत सिंग रंधावा या खेळाडूकडून. नक्कीच विजय भोईर कुठेतरी विचार करत असेल की कवलजीत सिंग रंधावा या खेळाडूला रोखायचं कसं, थांबवायचं कसं आणि थांबवावं लागेल कारण की हा जर खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत जर राहिला तर कुठेतरी डोकेदुखी कुठेतरी चिंताजनक वातावरण निर्माण करेल घनसोली 11 घनसोली संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज विजय भोईर निघतायत गोलंदाजीसाठी. यावेळेस आपण पाहतो लोअर फुल टॉस सरळ दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल परंतु तोपर्यंत चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडले जाते. एका धावेचे धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आमच्यासोबत 2-2 गुणलेखक यश पाटील त्याचबरोबर अक्षय मडवी यांचं देखील जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थानं चांगली दर्जेदार स्पर्धा त्यासाठी दर्जेदार गुणलेखक देखील असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर DJ आदेश यांचे देखील उपस्थिती लाभली त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्जेदार आयोजन दर्जेदार क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर GTC लाईव्ह ही देखील इंडिया क्रिकेट GTC ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी दाखवलं जाते त्यांचं देखील या दिलीप स्मृती चषक 2021 क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडाटक असा आवाज या आयोजन कक्षापर्यंत पोहोचला जातोय आणि फलंदाजाला माघारी परतवलं जातंय. विकेट क्रमांक 1 होतंय पतन. विकेट गिरतावा संगीत वाजतावा IADJ आणि नक्कीच या ठिकाणी थोडासा बदल केला जातोय. विकेट क्रमांक 1 पतन होतंय. अजिंक्य पाटील हा फलंदाज मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय गौरव बडदे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. छत्रपती 11 घनसोली त्याचबरोबर कोपरखेने 11 कोपरखेने या संघाकडून सातत्याने प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतं. एक मोठं नाव आहे. आपण जर पाहिलं तर 2020 TDPL स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण त्याचबरोबर फलंदाजीमध्ये या खेळाडूनं चमक दाखवली होती. त्यानंतर मात्र गौरव बडदे नावाचा डंका या नवी मुंबई टेनिस क्रिकेट त्याचबरोबर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात गाजला होता आणि तोच गौरव बडदे अजिंक्य पाटील यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होईल. विजय भोईर ज्या पद्धतीनं गोलंदाजी फलंदाजी करताना कवलजीत सिंग कुठेतरी आक्रमक ठरवत होता त्यानंतर नॉनस्ट्राईकला गेल्यानंतर अजिंक्य पाटील याला मात्र माघारी धाडण्यात यश आलंय. पहिले यश संपादन करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देते घनसोली 11 घनसोली संघाकडून गोलंदाज विजय भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्या कुठेतरी
दोन्ही संघांना विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ घनसोली इलेव्हन घनसोली स्पीडअप घ्यायचा आहे. आजच्या दिवसामध्ये अजून देखील बरेचसे स्पर्धा ही कव्हर करायची आहे. यावेळेस आपण पाहतो उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर पंचांना कुठेतरी कवायत करावी लागते. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईट बॉलची सांगता वाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्या येईल धावफलकावरती. धावफलक 1ने वाढला जातोय. धावफलक 16 या आकड्यावरती. 16 धावा 1 गडी बाद. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीचं वजन घेतलं आणि थांबावं लागलं कुठेतरी फलंदाज गौरव बडदे या फलंदाजाला. षटक क्रमांक 1 ची होती सांगता. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपडते. पॉवर प्लेचं पहिले षटक ज्या पद्धतीने विजय भोईर या गोलंदाजाने हाताळलं. चांगली गोलंदाजी. जरूर 2 चौकार 1 षटकार खाला तरी देखील 1 यश संपादन केले या गोलंदाजानं. दुसरं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय. तुषार षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं 16 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल तुषार या गोलंदाजाला, कारण की समोर एक ताकदवान फलंदाज आहे. ज्या फलंदाजानं पहिल्या 3 चेंडूवरती 3 आक्रमक फटके खेळले त्या फलंदाजाला थांबवावं लागेल. कुठेतरी चांगली सटिक लाईन आणि लेंथ या ठिकाणी. यावेळेस मात्र पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. कंवलजीत सिंग रंधावा या नावाचा अंत होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. आणि नक्कीच ज्या खेळाडूकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा होत्या. स्वप्नील याने सुरेख झेल पकडला गेला, कारण की या झेलची किंमत बरीच सारी होती. कोपरखेने 11 या संघाची जर भेदक फलंदाजी आणि या भेदक फलंदाजीचं जर कारण काय असेल तर ते कंवलजीत सिंग रंधावा, गौरव बडदे यासारखे, त्याचबरोबर अजिंक्य पाटील यासारखे मातबर फलंदाज. आणि या फलंदाजांना जर तुम्ही स्वस्तात माघारी धाडलं तर कुठेतरी या सामन्यामध्ये वरचं ठरू शकता. या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करू शकता. नवीन फलंदाज मयुरेश म्हात्रे हे देखील कोपरखेने 11 कोपरखेने संघामधील एक मोठं नाव आहे. ज्या पद्धतीनं कंवलजीत सिंग रंधावा वैयक्तिक 15 धावांचे खेळ 5 चेंडू 15 धावा करत बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी मयुरेश म्हात्रे हे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गौरव बडदे या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता, ती ताकद, ती दहशत, ती धमक आहे, परंतु गोलंदाज देखील तितकाच ताकदवान. तुषार पाटील यावेळेस मात्र लगातार दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय आणि गौरव बडदे याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. पाठीमागे धाडलंय, माघारी येतोय गौरव बडदे. विकेटचं पतन या ठिकाणी तिसऱ्या विकेटचं पतन होतंय. ज्या गौरव बडदेची स्तुती केली तो गौरव बडदे मात्र निराशजनक कामगिरी करत माघारी परततोय आणि तंबूच्या आश्रयाला सावलीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुनील मैदानामध्ये दाखल होईल. आपण पाहतोय जय भवानी ग्रुप दिवा कोळेवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2021 भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. कालच्या दिवसामध्ये अतिशय चित्तथरारक सामने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आजचा देखील दिवस आज जर पाहिलं तर आजच्या गटात कोपरखेने 11 कोपरखेने, मंगल स्मृती सारसोळे, घनसोली 11 घनसोली, एकविरा ऐरोली, त्याचबरोबर गर्जना 11 कोपरखेने, राकेश प्रतिष्ठान गोटवली, श्रीकृष्ण दिवा वन सोल्युशन 48 करावे या संघांचा आजच्या दिवसामध्ये सहभाग आहे. दुसरी लढत यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॅटची कडा जरूर लागली, परंतु चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी गोलंदाज तुषार पाटीलच्या माध्यमातून, तुषार बर्गेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू, तिन्ही चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकण्यात यश आले. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर कुठेतरी उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू गॅदर करेल, फेकी करेल, तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा
कंप्लीट केले जात आहे. 2 धावांशी धावपल पुढे सरकतोय आणि तब्बल ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये एकूण 16 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र कुठेतरी बराचसा प्रयत्न त्याचबरोबर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली कोपरखैने 11 कोपरखैने या संघाला आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचते 18 या आकड्यावरती. 18 धावा धावपरती लागल्या गेल्या. दुसरं षटक पॉवर प्लेचं दुसरे षटक मार्गच असताना तुषार बर्गे चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर कवलजीत सिंग गौरव बडदे सारखे 2 मातब्बर मोहरे या गोलंदाजानं आपल्या जाळ्यामध्ये ओढले. यावेळी देखील देखणा स्ट्रोक आपण पाहतोय. चुकी होते चुकीचं रूपांतर यामध्ये 2 धावा तोपर्यंत घेण्यात यश आले. कुठेतरी झेल होणं त्याचबरोबर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 5 चेंडूचे सांगता झाले. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. 20 धावा धावपवरती लागल्या गेल्या. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा या श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोयवाडा या मैदानामध्ये पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू पूल फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि चेंडू जाईल निर्धाव. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी सांगता होते आणि नक्कीच फक्त 4 धावा खर्च करून 2 गडी 2 मोहरे 2 विकेट या ठिकाणी घेण्यात यश आलं. गोलंदाज तुषार बर्गे या गोलंदाजाला चांगलं षटक आणि घनसोली 11 घनसोली या संघासाठी एक शुभदायक लाभदायक आणि बोनस गोलंदाजी या गोलंदाजानं नक्कीच केलेली आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल. 2 षटकाचे होते सांगता. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील 4 षटकाचा खेळ या डावातील शिल्लक असेल. काय होतंय काय बिनसतंय पाहावं लागेल. पाहत राहा ऐकत राहा कुठेही जाऊ नका. आणि जय भवानी ग्रुप देवा कोयवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत राहा. षटक क्रमांक 3 विजय भोईर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जरी 16 धावा खर्च केल्या तरी देखील माझ्या हातामध्ये ती जादू आहे आणि ती जादू दाखवण्याचा ज्या वेळेस मला संघ गोलंदाजी करण्याची संधी देईल त्या वेळेस मात्र ही संधी मी या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे नक्कीच गोलंदाजीमध्ये दाखवून देतील गोलंदाज विजय भोईर पाहायला मिळतील. 3रं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी एक डावखोरा गोलंदाज समोर असेल मयुरेश म्हात्रे. एक नामांकित फलंदाज आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. पहिले चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे आणि झेलबाद आणि आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये मनमोहित केले आणि त्या मयुरेश म्हात्रे या फलंदाजांना माघारी पाठवले. विकेट क्रमांक 4चं होतंय पतन. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने जर पाहिलं तर तुषार पाटील बाद झाल्यानंतर विजय भोईर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. दुसरे षटक 3रं षटक वैयक्तिक 2रं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी आणि चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूमध्ये पहिलं यश संपादन केलं या गोलंदाजानं. नवीन फलंदाज जीवन मैदानामध्ये दाखल होईल मयुरेश म्हात्रे यांची जागा घेण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज सुनील तर नवीन फलंदाज आपण पाहतोय जीवन. हे 2 विजय भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतील. राऊंड द विकेट लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना पाहायला मिळतील सुनील साठी आणि नक्कीच सुनीलवरती मोठी जबाबदारी असेल. ज्या पद्धतीने फलंदाजीला सुरुंग लावला ज्या पद्धतीने फलंदाजीचा बुरुज ढासळला घनसोली 11. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु थांबवलं गेलं आणि दाखवलं गेलं गोलंदाज विजय भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून हम भी कुछ कम नहीं हमारे हाथ में भी जादू है आणि ती जादू मैदानामध्ये दाखवताना गोलंदाज विजय भोईर. यावेळेस पुन्हा एकदा सटिक लाईन चांगली गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा. फलंदाजाला चेंडू समजेपर्यंत यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि ही किमया आहे गोलंदाज विजय भोईर या गोलंदाजांच्या मध्ये. आणि हा खेळाडू नक्कीच एक जर पाहिलं तर अतिशय अनुभवी खेळाडू म्हणून घनसोली 11 घनसोली या संघाकडून पाहिलं जातं आणि तोच अनुभव मैदानामध्ये दाखवताना यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाज सुनील याला माघारी परतवलंय आणि 3री विकेट वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 2ऱ्या षटकामध्ये
चौथा चेंडू आणि दुसऱ्या फलंदाजाला देखील माघारी धाडलं. फलंदाज सुनील बॅक टू द पवेलियन. पाचवा फलंदाज या ठिकाणी माघारी परतला. नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये दाखल होते. तू चल मै आया एकोपाठोपाठ एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला सावलीच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. 2 चेंडू अजूनपर्यंत षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना ज्या पद्धतीनं गोलंदाज विजयजी भोईर यांनी जे आक्रमकता जी भेदकता दाखवली आणि फलंदाजावर ते आक्रमण दडपण निर्माण केलं, खऱ्या अर्थानं हे होणं कुठेतरी गरजेचं होतं घनसोली 11 घनसोली या संघासाठी आणि ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. दिलीप स्मृती चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आज भेट पडली. दोन्ही संघ एकाच पंचकृषीतील मातब्बर संघ जाणले जाणार आहे, परंतु आज मात्र कोणता संघ या स्पर्धेच्या माध्यमातून वरचढ ठरतोय, कोणता संघ अव्वल ठरतोय हे पाहण्यासाठी, हे दाखवण्यासाठी ही लढत ही खेळावी लागेल. या दोन संघाला काटेकी टक्कर द्यावी लागेल. धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. अनिकेतच्या बॅट मधून हा निघतोय दर्जेदार फटका आणि तब्बल जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये बऱ्याच प्रयत्नानंतर तब्बल 5व्या चेंडूवरती हा षटकार खेचण्यात यश आलं. कोपरखेने 11 कोपरखेने संघाकडून क्रिकेट खेळत असताना अनिकेत या फलंदाजाला 26 धावा धावपुरती लागल्या गेल्या. 6 षटकाच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने 5 फलंदाज माघार धाडलेत, अजून देखील यावेळेस मात्र अपील जास्त, आत्मविश्वास कमी, पंचांनी नकारात्मकता दर्शवली. आपण पाहिलं तर आवाज आला तरी देखील चाणाक्ष पंच याच ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित अतिशय चाणाक्ष पंचांची भूमिका साकारताना नक्कीच या ठिकाणी ड्रिंक ट्रॉली आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. 3 षटकाचे सांगतात आले. 3 षटकाच्या सांगतेनंतर कुठेतरी ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. अजून देखील 3 षटकाचा खेळ शिल्लक असेल. ज्या पद्धतीने फलंदाजीला सुरुंग लावण्यात आला घनसोली 11 घनसोली या गोलंदाजाने, अजून देखील 3 षटकामध्ये कितपत धावा कितपत टार्गेट सेट करतोय हे पाहावं लागेल. यानंतरची नेक्स्ट मॅच गर्जना 11 कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान घोटवली या दोन संघामध्ये होईल. पहिला डाव संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल, याची दक्षता घ्यायची. गर्जना 11 कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान घोटवली दोन मातबर संघामध्ये यानंतरचा सामना खेळवला जाईल. शनिवार दिनांक 20 नोव्हेंबर 2021 जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नक्कीच गुणलेखकामध्ये थोडासा बदल केला जातोय. अविनाश जी आमच्या सोबत जोडले जात आहेत गुणलेखक म्हणून, तर स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती असेल घनसोली 11 घनसोली संघाला, विजयजी भोईर साहेब एक नामवंत खेळाडू आहेत. कुठेतरी वेळेचं बंधन असेल. ही भव्य दिवस स्पर्धा खेळत असताना वेळेचं बंधन पाळणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण नियम आहे आणि या नियमाचं पालन करताना प्रत्येक खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार बर्गे. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु नो मॅन क्षेत्रात, आणि नक्कीच जर क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जर केला असता तर यावेळेस मात्र तुतू मैमाई पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कुठेतरी अभाव पाहायला मिळाला आणि या अभावाचं रूपांतर तब्बल 3 धावा खर्च केल्या गेल्या. 3 धावा कुठल्या गेल्या आणि या 3 धावांशी धावफलक वाढला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 29 या आकड्यावरती. आणि नक्कीच विजयजी भोईर यांच्या जर गोलंदाजीचा विचार केला तर फक्त आपल्या षटकामध्ये 1 षटकार GTC लाईव्ह या यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी प्रसिद्ध असलेला चॅनल आणि या चॅनलमधून थेट प्रक्षेपण केले जाते. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक
2021 या क्रिकेट पर्वाचं दर्जेदार चित्रण पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, गोलंदाज तुषार. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक वाढला जातोय, आकार घेते, उकार घेते, जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना कुठेतरी तुषार बर्गे या गोलंदाजावरती आक्रमक ठरतायत कोपरखेने 11 कोपरखेने संघाचे फलंदाज. आणि ही आक्रमकता सिद्ध करावी लागेल. चांगले फटके खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. धावा येणं गरजेचं असेल कोपरखेने 11 कोपरखेने संघासाठी. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सावधानपूर्वक फटका केला गेला, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, डी क्षेत्रात हा फटका केला गेला. 1 धावेनिशी धावफलक पुढे जाईल. धावफलक 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36 धावपुरती लागल्या गेल्या. 4 चेंडूचे सांगता झाले. चौथ्या षटकातील 4 चेंडू तुषार. लवकरात लवकर ही षटकं हाताळायची आहेत. तर विनंती केली जाईल, पुन्हा एकदा आमंत्रित करेन गर्जना 11 कोपरखेने, त्याचबरोबर राकेश प्रतिष्ठान गोठवली. 38 धावपलकी लागल्या गेल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावपुरती लागल्या गेल्या. तर गर्जना 11 कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठवली या दोन संघामध्ये यानंतरची मॅच, यानंतरचा सामना खेळला जाईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आयोजन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या षटकातील, या डावातील पहिली 6 षटक संपल्यानंतर आपला टॉस केला जाईल मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये. तरी याची नोंद घ्यायची आहे. आणि नक्कीच नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीनुसार पहिला डाव संपल्यानंतर प्रत्येक संघाचा टॉस होणं अनिवार्य आहे. याची दखल प्रत्येक संघानं, प्रत्येक संघनायकानं, त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून देखील दखल घेतली जाते. परंतु त्या नियमाचं पालन करणं कुठेतरी प्रत्येक संघासाठी बंधनकारक असेल. तर पुन्हा एकदा गर्जना 11 कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोठवली या संघाला सूचना दिली जाते. यावेळेस गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय जय षटक क्रमांक 5 व फंबल झाला. त्यानंतर मात्र 2 धावा, एका धावेचं रूपांतर, एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्यात यश आलं. फलंदाज अनिकेत या फलंदाजाला 5वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जय गोलंदाजी करतोय. आणि जय या गोलंदाजाला जय प्राप्त होते की काय नक्कीच पाहावं लागेल. नावात जरी जय असेल तरी देखील चांगली गोलंदाजी, चांगली कामगिरी करणं. घनसोली संघानं 5वं षटक हाताळण्यासाठी संधी दिली. जबाबदारी षटक आहे, स्लॉग षटक. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी होईल आणि या जात आहेत 4 धावा. 4 धावांची धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो तब्बल 44, लॉस ऑफ 5 विकेट. आणि ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर मातबर फलंदाज बाद झाल्यानंतर अनिकेत, त्याचबरोबर जीवन या फलंदाजांनी आपल्या सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. जबाबदारीचे क्रिकेट, समय सूचकता दाखवली. आणि मित्रांनो, ही समय सूचकता दाखवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण खेळत आहे, त्याचबरोबर मातबर फलंदाज बाद झाल्यानंतर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ रेषेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु फेकी होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं डाव सावरण्याचं काम कोपरखेने 11, खरोखरच मोठ्या स्तरावरती कौतुक होत असेल. या फलंदाजावरती आज फलंदाजी करण्यास संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज जीवनला आपण पाहतोय जय गोलंदाजीवरती राऊंड द विकेट मारा करेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, अपील केली, पंचांच्याकडे दाद मागितली जाते, परंतु पंचांनी कुठेतरी नकारात्मकता दर्शवताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चांगला सटीक टप्पा पाहायला मिळाला. कुठेतरी एलबीच्या स्वरूपात विकेटचं पतन होते की काय असं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. जय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील तितकंच दर्जेदार बाईच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल होते. घोषित रितनमध्ये 1 धाव जरूर येईल. चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून आणि नक्कीच जयसाठी टाळ्या होत आहेत.
कौतुक केलं जातं जयच्या गोलंदाजीचं. ज्या पद्धतीनं जर पाहिलं तर फलंदाज जीवन त्याचबरोबर अनिकेत या फलंदाजाला थांबवलं जातं या गोलंदाजाच्या माध्यमातून. 46 धावा धाबवलेले नक्कीच दोन्ही गुणलेखकामध्ये टॅली करून या ठिकाणी आमच्यापर्यंत स्कोर पोहोचवलं जातं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि हेलिकॉप्टर लँड झालंय सीमारेषे बाहेर आणि हा येतोय जीवनच्या बॅटमधून दर्जेदार लांब लचक षटकार. आणि नक्कीच षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 52 या आकड्यावरती. 52 धावा या धावफलकी लागल्या गेल्या. सरासरी जर पाहिली तर 10.25च्या सरासरीने धावसंख्या 5वं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 52 धावा धावफलकी जमा केल्या गेल्या. कोपरखेने या संघाकडून शेवटचे षटक कोणता गोलंदाज हाताळतोय? नवीन गोलंदाज आहे घनसोली इलेव्हन. घनसोली या संघामध्ये या सीझन मध्ये समाविष्ट झालेला आहे आणि नक्कीच नवख्या खेळाडूला संधी दिली जाते. संधीचं सोनं करणं एक मोठी जबाबदारी असेल. सचिन या गोलंदाजाला ज्या पद्धतीने पाहिलं तर 104 धावांचं टार्गेट घनसोली इलेव्हन घनसोली या संघानं उभं केलं होतं या आधीच्या सामन्यामध्ये. त्यावेळेस या खेळाडूला शेवटचं स्लॉक षटक हाताळण्यासाठी दिलं होतं. त्या षटकामध्ये एक षटकार जरूर खाला परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवली. परंतु आता मात्र निर्णायक क्षणी निर्णायक कामगिरी करणं गरजेचं आहे, अपेक्षित असेल घनसोली इलेव्हन घनसोली या संघाकडून. तर शेवटचं षटक सचिन घेऊन येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आणि अनिकेत त्याचबरोबर जीवन या खेळाडूचा एक गेम प्लॅन असेल. शेवटचं षटक आहे. नवीन गोलंदाज या नवीन गोलंदाजावरती आक्रमक ठरत आपल्या संघाला एक टप्पाईट स्कोर नक्कीच फिगर गाठून द्यायचा प्लॅन या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. आपण जर गोलंदाजीचे ऍक्शन जर पाहिली तर आणि पंचांचा इशारा कुठेतरी नो बॉल लाईन टच या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडू असेल. यापुढील चेंडू नक्कीच फ्रीटची संधी असेल. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. कुठेतरी सचिन हा गोलंदाज चुकी करतोय पहिल्या चेंडूवरती. नो बॉलची जरूर चेंडू टाकला चांगल्या रीतीने हाताळला गेला परंतु नशीब मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाते. चुकी होते गोलंदाजी करताना आणि नो बॉलची सांगता या ठिकाणी होते. तर विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. पंचांच्या निर्णयाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. घनसोली इलेव्हन घनसोली या संघाकडून शेवटचे षटक हाताळताना त्यांना पहिला चेंडू जरूर अवांतर फ्रेडची संधी. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच डगआउट मधून आवाज येतोय अनिकेत साठी. या 2 धावा जर पाहिल्या तर अवांतर स्वरूपात कुठेतरी कोपरखेने इलेव्हन कोपरखेने संघाला बोनस गोलंदाजी केली गेली. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळलाय. डीच्या स्वरूपात एक धाव येईल. ज्या पद्धतीनं फ्रेडचा चेंडू होता फ्रेडच्या चेंडूवरती आक्रमक फटका येणं कुठेतरी कोपरखेने या संघासाठी गरजेचं होतं परंतु तो आक्रमक फटका खेळत असताना ज्या पद्धतीने जर पाहिलं तर मैदानाचा विचार केला तर थोडंसं घोषित क्षेत्र या मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि त्याच घोषित क्षेत्रामध्ये तशाच पद्धतीची गोलंदाजी करताना गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर वापरला गेलाय उडवला गेलाय सीमारेषे बाहेर आणि अनिकेतच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार फटका आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. 61 धावा धावपडती लागल्या गेल्या. ज्या पद्धतीनं सचिन या गोलंदाजावरती आक्रमक ठरतायत फलंदाज कोपरखेने इलेव्हन कोपरखेने संघाकडून आणि नक्कीच अकोट टप्प्याचा चेंडू होता आणि अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी अनिकेत ओळखला जातो आणि तोच फटका तर चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती असेल गर्जना इलेव्हन कोपरखेने त्याचबरोबर राकेश प्रतिष्ठान गोटवली दोन्ही संघ शेवटचा कॉल शेवटचा आवाज असेल आपल्यासाठी तर चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती असेल राकेश प्रतिष्ठान गोटवली विरुद्ध वैयक्तिक अनिकेत 30 धावांची घणाघाती फलंदाजी आपल्या संघाकडून आणि नक्कीच हे होणं गरजेचं आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गुणलेखक अक्षय मडवी नक्कीच एक नौजवान गुणलेखक आहे. ज्या पद्धतीनं क्रिकेटमधील इत्यंभूत स्कोरची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते
खऱ्या अर्थानं दर्जेदार स्पर्धा आहे, दर्जेदार गुणलेखन केले जाते दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा आवाज दिला जाईल. राकेश प्रतिष्ठान गोटवली, राकेश प्रतिष्ठान गोटवली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर विनंती असेल गर्जना 11 कोपरखेने संघ, अरे नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्या चेंडूला बाहेरचा रस्ता दाखवलाय. नो प्लस 6 धावा आणि या चेंडूवरती तब्बल 7 धावा येत आहेत. अनिकेत चांगली फलंदाजी करतोय. तब्बल 68 धावा धावपरती लागल्या गेल्या आणि कोपरखेने 11 कोपरखेने संघाकडून नक्कीच फायटिंग स्कोअर होण्याची अपेक्षा होती. तो फायटिंग स्कोअर करण्याचं काम अनिकेत या फलंदाजाने केले. कोपरखेने 11 कोपरखेने 36 धावांची खेळी आपल्या संघाकडून खेळताना गर्जना 11 कोपरखेने संघाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. वारंवार या ठिकाणी कॉल दिला जातोय. शेवटचा कॉल दिला जाईल. हे षटक संपल्यानंतर आपण टॉससाठी तयार राहायचंय. गर्जना 11 कोपरखेने संघ, संघाचा संघनायक आपणाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका केलाय. अनिकेतच्या बॅट मधून हा येतोय हाय आणि हँडसम षटकार आणि 74 धावा. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतोय अनिकेत नावाच्या फलंदाजासाठी, कारण की टाळ्यांचा गजर टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. ज्या पद्धतीची फलंदाजी, ज्या पद्धतीने जर पाहिलं तर कोपरखेने 11 कोपरखेने संघ सुरुवातीच्या 3 चेंडूची सांगता झाली. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गर्जना 11 कोपरखेने संघ आणि नक्कीच तब्बल विशाल चोरगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सचिन थोडंसं महागडं षटक ठरतंय, थोडंसं दडपण असेल. ज्या पद्धतीची जर स्पर्धा पाहिली तर जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2021 चांगली गोलंदाजी शपलवून घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं घनसोली 11 घनसोली संघासाठी नक्कीच बेनिफिट ठरेल. 4 चेंडूची सांगता झाली. कुठेतरी कानमंत्र दिला जातोय घनसोली 11 संघाच्या खेळाडूकडून. बऱ्याच वेळेला पाहिलं तर कानमंत्र किती कामी पडतोय उर्वरित 2 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. चौऱ्याहत्तर धावा कुठल्या गेल्या तब्बल. यावेळेस मात्र साईडला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अनिकेतच्या बॅट मधून हा येतोय आक्रमक दर्जेदार लांब षटकार आणि 48 धावांची घानाघाती फलंदाजी फक्त आणि अनिकेत हा ठरला या स्पर्धेमधील सर्वात जास्तीत जास्त धावा आणि अर्धशतकासाठी नक्कीच या ठिकाणी 2 धावांची गरज असेल. आणि जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच अनिकेत हा खेळाडू आपल्या वैयक्तिक पहिलं अर्धशतक सादर करतोय की काय त्यासाठी हा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटची लीडिंग एज 48 धावांच्या खेळीचा अंत होतोय. अनिकेत नावाचं वाद या ठिकाणी संपुष्टात येतंय. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. तर वळू आपण टॉस का बॉस या मंचावरती आपण पाहतोय गर्जना 11 कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान घोटवली या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2021 आजच्या दिवसातील 5वा सामना या ठिकाणी प्रेमनाथ मडवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय श्री प्रेमनाथ मडवी क्रिकेटचे चाहते
या ठिकाणी नक्कीच टॉस जिंकला जातोय राकेश प्रतिष्ठान गोटवली या संघाकडून. तर टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल आपला? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. 6 षटकाचा सामना आहे. गर्जना 11 कोपरकेने या संघामध्ये देखील मातबर फलंदाज आहेत. प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा गेम प्लॅन असेल? कमीत कमी धावांचा. आपल्यामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत की या फलंदाजाला रोखू शकतात? कोणत्या गोलंदाजाकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतील? अपेक्षा तर सगळ्यांवरच आहेत, बघू ते. नक्कीच वरील गर्जना 11 कोपरकेने संघ टॉस हरला तरी देखील फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते राकेश प्रतिष्ठान गोटोली संघाकडून. विशाल काय असेल प्लॅन? फलंदाजी स्वीकारली कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 80+ धावा आम्ही स्वीकारू शकतो, कारण मला पण फलंदाजीच घ्यायची होती आणि ती मनासारखी भेटली मला पण. ज्या पद्धतीचा जर या स्पर्धेचा विचार केला तर 6 षटकात सुरुवातीपासून सलामीची जोडी खेळपट्टीवरती जास्तीत जास्त वेळ टिकून राहणं हे गरजेचं असेल. तर कोणत्या खेळाडूकडून कोणत्या फलंदाजाकडून फलंदाजीमध्ये अपेक्षा असतील? फलंदाजी सर्वांकडूनच अपेक्षा आहेत. जयराज असेल, मयूर असेल, गणेश असेल, जयराज असेल, भरपूर जण आहेत असे, त्यांच्याकडे खूप अपेक्षा असेल. तर दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच वय आपण विद्यमान सामन्याकडे दिलीप स्मृती चषक विद्यमान सामना आपण पाहतोय कोपरखेने 11 कोपरखेने विरुद्ध घनसोली 11 घनसोली या दोन संघामध्ये चालू असलेली तुल्यबळ लढत. ज्या पद्धतीने प्रथम फलंदाजी करताना कोपरखेने 11 कोपरखेने संघाने तब्बल 80 धावा कुठले गेले. 81 धावांचं टार्गेट आहे. 81 धावांचं टार्गेट दिले गेले ते 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये घनसोली 11 घनसोली संघाला. आणि नक्कीच चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना विनंती असेल या ठिकाणी सामन्यामध्ये नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. घनसोली 11 घनसोली संघाकडून हेमंत त्याचबरोबर निखिल अशी मातबर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर स्पर्धेला लगेचच सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो एकंदरीत वातावरणाचा जर विचार केला तर अजून देखील या स्पर्धेवरती पावसाची दाट शक्यता आहे. तर विनंती असेल मित्रांनो लगेचच स्पर्धा कव्हर करायची आहे. कोपरखेने 11 कोपरखेने विरुद्ध घनसोली 11 घनसोली या दोन संघामध्ये चालू असलेली ही लढत. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. गर्जना 11 कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोटवली. आपण पाहतोय गर्जना 11चे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी मारुती चव्हाण, राजेश कळंत्रे त्याचबरोबर एम.एस. गारवा हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. तर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहतोय ज्या पद्धतीनं कंवलजीत सिंग रंधावा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वात पहिले षटक हाताळेल. स्ट्रायकिंग एला फलंदाज एक डावखुरा फलंदाज निखिल
निखिल मडवी घनसोली लिहून घनसोली संघासाठी सातत्याने सलामीची फलंदाजी केली जाते. बरंचसं क्रिकेट खेळले या संघासाठी. आज मात्र एक टक्कर या स्पर्धेच्या माध्यमातून कोपरखेने 11 कोपरखेने या संघाची गाठ भेटली आणि या आधीच्या सामन्यामध्ये 47 धावांची नाबाद खेळी ज्या खेळाडूंनी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील नक्कीच 47 धावांची खेळी केली होती याच खेळाडूंना. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल हेमंत पाटील. त्याचबरोबर गोलंदाजीवरती आपण पाहतोय कवलजीत सिंग रंधावा. एक कमी खर्चिक गोलंदाजी करण्यासाठी ज्याची ओळख आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वात सातत्याने जर पाहिलं तर कोपरखेने 11 कोपरखेने बऱ्याच साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी चांगला सटीक टप्पा पाहायला मिळाला कवलजीत सिंग रंधावा याच्या गोलंदाजीमधून. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर अक्षरशः जमिनी लगतचा वेध घेणार हा चेंडू होता. फलंदाजाला मात्र सावधानपूर्वक फटका खेळण्यास भाग पडलं. कोणतीही धाव या चेंडूवरती नक्कीच आलेली नाही. सुरुवातीच्या षटकापासून गोलंदाजीमध्ये दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव फलकावरती अंकित केली जाईल. 81 धावांचं टार्गेट पार करत असताना ज्या पद्धतीनं सुरुवात कुठेतरी चांगली होणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीची सुरुवात जर पाहिली तर कवलजीत सिंग रंधावा या फलंदाजाने केले होते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचत त्यानंतर मात्र षटकार देखील खेचला होता विजयजी भोईर या गोलंदाजाला. परंतु तशी सुरुवात होणं गरजेचं असेल घनसोली 11 घनसोली या संघासाठी. पुढचा चेंडू सरळ रेषेत खेळला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जीवन प्रयत्न करेल आणि चांगला एफर्ट चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एकच धाव या ठिकाणी घनसोली 11 घनसोली संघाच्या स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धावफलक 1ने पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो तब्बल 3 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावांचं कॅल्क्युलेशन एकेरी दुहेरी धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतील याच निखिल या खेळाडूकडून. यावेळेस मात्र 38 सर्कल मध्ये गडबड होते. चेंडू जाईल दंदन करत सीमारेषा पार आणि कवलजीत सिंग रंधावा पहिल्या षटकामध्ये हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. हा चौकार कुठेतरी घनसोली 11 घनसोली संघाचं दडपण कमी करेल. टार्गेटच्या जवळपास पोहोचवण्यासाठी मदत होईल. या चौकाराची धावफलक 4ने वाढला जातोय जाऊन पोहोचतोय 7 लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये निखिल त्याचबरोबर हेमंत पाटील हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र दर्जेदार फटका निखिलच्या बॅट मधून आक्रमक फटका येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार आणि अशी सुरुवात होणं गरजेचं होतं. ज्यावेळेस चांगली सुरुवात ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवट गोड असं नेहमी म्हटलं जातं. ती सुरुवात घनसोली 11 घनसोली संघाकडून करताना पाहायला मिळते आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 13 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला घनसोली 11 घनसोली संघ ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस 16 धावा खर्च केल्या होत्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये. परंतु आता मात्र कोपरखेने 11 कोपरखेने संघाने 13 धावा खर्च केलेल्या आहेत आणि कोणताही मोहरा कोणतीही विकेट प्राप्त करण्यास यशस्वी ठरले नाही. गोलंदाज कवलजीत सिंग रंधावा षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज घेऊन येते कोणत्या गोलंदाजामध्ये विश्वासानं कर्णधार चेंडू हातामध्ये सोपवतोय हे पाहावं लागेल. अजय टक हा गोलंदाज ज्या पद्धतीने जर पाहिलं तर अजय टक या गोलंदाजाचं नाव देखील सातत्याने कोपरखेने 11 कोपरखेने संघाकडून चर्चेलं जातं आणि चर्चेत आहे. चर्चा तर व्हावीच लागेल कारण की एक चांगला गोलंदाज आक्रमकता भेदकता पाहायला मिळते या अजय टक या गोलंदाजा मधून याच्या गोलंदाजीमधून आणि तीच आक्रमकता भेदकता या ठिकाणी दाखवून द्यावी लागेल. पॉवर प्लेचं निर्णायक 2रं षटक आणि वैयक्तिक आपलं पहिले षटक हाताळताना दिसेल अजय टक.
यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी जर आपण जर पाहिलं तर या खेळाडूची लाईन आणि लेन जर पाहिली तर गोलंदाजी करण्याची फलंदाजाला अक्षरशः प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहावं लागतं चेंडूला. अशा प्रकारची गोलंदाजी अजय टक जरी बॅटमधून टक असा आवाज आला तरी देखील कोणतेही धाव घेण्यात यशस्वी ठरलेले नाहीत घनसोली इलेव्हन घनसोली संघाचा हेमंत पाटील. यावेळेस मात्र अपील केलेली आहे आणि पंचांनी मात्र नकारात्मकता दर्शवली आहे. बॅटच्या रडारपासून चेंडू खूपच दूर असं चित्रण पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय निर्णायक चेंडू होते. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळले गेले. गोलंदाज अजय टाक या गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगावरती स्वार होईल गोलंदाज अजय. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं तर मधल्या एसटीचा वेध घेणार हा चेंडू होता. त्या चेंडूला नक्कीच हलक्या हाताने खेळला. डिक्लेअर झोनमध्ये फटका खेळला 1 धावेसाठी आणि एक्के दुक्के से कुछ नाही होएगा भाई, कुछ करना है तो इधर बडा करना पडेगा. कारण की लक्ष जर पाहिलं तर 81 धावांचं लक्ष 81 धावांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने फलंदाजी सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र हेमंत पाटील यांची बॅट बोलू लागले परंतु मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल. गौरव बडदे झेल पकडला जातोय. विकेट क्रमांक 1चं होतंय पतन. पहिला फलंदाज पहिला गडी या ठिकाणी माघारी परततोय हेमंत पाटील तंबूच्या आश्रयाला. तर पहिल्या विकेटचं पतन होतंय. ज्या हेमंत पाटील यांच्याकडून बरेच साऱ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षावरती पाणी फेरलं जातंय. कुठेतरी फलंदाज माघारी परततोय. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. कुंदन पारकर. आणि या आधीच्या झालेल्या सामन्यामध्ये 38 धावांची गणगाती फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता कुंदन पारकर. परंतु आज मात्र संघ अतिशय अडचणीत आहे आणि अडचणीत स्वतःला भक्कम बनवावं लागेल. संघाला एक मार्ग एक रस्ता शोधून काढावा लागेल आपल्या फलंदाजीमधून. आणि कशा प्रकारे त्या अडचणीवरती मात करत कुंदन पारकर हा खेळाडू फलंदाजी करतोय. समोर असेल निखिल स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाज अजय टाक हा देखील आपल्या नावाचा दबदबा नावाची गर्जना करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अजय. यावेळेस मात्र निखिलच्या बॅटमधून हा निघतोय दर्जेदार चेंडू जाईल सीमारेषा पार आणि हा येतोय ब्रँडेड षटकार. तर 20 धावा धावपळती लागल्या गेल्या. अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील ज्या पद्धतीनं अजय टाक कुठेतरी गोलंदाजीच्या प्रगतीपथावरती असताना त्याला देखील दाखवून दिलं फलंदाज निखिल या फलंदाजानं. यावेळेस चेंडूला पाहिलं रीड केलं आणि पाठवलं सीमा रेषा पार. आणि नक्कीच चांगली फलंदाजी एक डावखुरे फलंदाज हे नेहमीच क्रिकेटमध्ये घातक मानले जातात आणि तोच घातकपणा पाहायला मिळाला फलंदाज घनसोली इलेव्हन घनसोली संघाकडून खेळताना निखिल मडवी या फलंदाजाच्या माध्यमातून. तर 2 षटकाचे सांगता दिले. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती. वैयक्तिक 23 धावा जर पाहायला गेलं तर घनसोली इलेव्हन घनसोली 5 चेंडूमध्ये 23 धावा कुठल्या गेल्या. निखिल मडवी सलग 3 षटकाराचा विक्रम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवला जातोय आपल्या निखिल मडवी यांच्या नावावरती. तर तिसऱ्या षटकाची नक्कीच चर्चा होते. चर्चा तर केलीच पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं निखिल मडवी फलंदाजी करता येतं त्याच्या जोडीला नवीन फलंदाज कुंदन पारकर देखील समाविष्ट आहेत. आता मात्र गोलंदाज कवलजीत सिंग रंधावा आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या गेल्या. आता मात्र कुठेतरी यश संपादन करावं लागेल. फलंदाजांना माघारी पाठवावं लागेल. आपल्या गोलंदाजीमधून चांगली गोलंदाजी करावी लागेल.
81 धावांचं टार्गेट. पहिले षटक 2 षटकाचे सांगता झाल्यानंतर 23 धावा कुठल्या गेल्या. अजून देखील धावांचा टप्पा जर पाहिला तर लांबलचक टप्पा, हा टप्पा गाठत असताना कुठेतरी या दोन फलंदाजांना पार्टनरशिप बिल्ड होणं, या फलंदाजामध्ये कवलजी सिंग रंधावा निघतायत चेंडू हातामध्ये घेऊन गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू ऑन साईडला फटका केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच एकाच धावेवरती समाधान. या ठिकाणी पहिले चेंडू पडल्यानंतर धावफलक एकने वाढला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 27 आकड्यावरती. 27 धावा. अजून देखील 53 धावांची गरज विजयासाठी. 23 चेंडू 53 धावा. आणि नक्कीच धावा आणि चेंडूमधील जर अंतर जर पाहिलं तर 30चं अंतर, हे 30चं अंतर गाठत असताना तब्बल 5 षटकारांची आवश्यकता असेल. घनसोली 11 घनसोली येणाऱ्या 23 चेंडूमध्ये हे 5 षटकार खेचत आपल्या टार्गेटमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय की काय हे पाहावं लागेल. आणि आपण जर पाहिलं तर बॉलिंग एंड कुठेतरी आणि फलंदाज माघारी मडेवीला बाद करण्यासाठी एक जाळं आखलं गेलं. त्या जाळ्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज आणि अपयश ठरला तो फलंदाज. नवीन फलंदाज विशाल मडवी मैदानामध्ये दाखल होतील. 6 चेंडू 23 धावांची घणाघाती फलंदाजी. या खेळीचा अंत होतोय. निखिल मडवी माघारी परत आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय कवलजी सिंग रंधावा. 5 अजून देखील 81 धावांचं टार्गेट पार करत असताना यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळलाय. 3 षटकाचे सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. नक्कीच एक योग्य धावसंख्या आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. धावसंख्या 35 या आकड्यावरती 35 धावपती लागल्या गेल्या ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये सादर केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा विचार केला तर बरेच सारे टेनिस क्रिकेटमध्ये बरेच सारे हादसे घडत आहेत. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि कोणी उपाशीपोटी क्रिकेट खेळू नका मित्रांनो. आणि याच तुमच्या दिरंगाईमुळे बरेच असे सारे चांगले चांगले खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वाला गमावे लागलेले आहेत. तर कृपया मित्रांनो, क्रिकेट हा खेळ खेळत असताना आपल्या आयुष्याचा खेळ बिघडणार नाही याची दक्षता घेऊन क्रिकेट खेळ खेळायचा आहे. आणि हीच सूचना या आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि खऱ्या अर्थानं या आयोजकांचं देखील कौतुक करेन ज्या पद्धतीनं 3 षटकाचा सामना झाल्यानंतर ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये सादर करण्यात येते. प्रत्येक खेळाडूला पाण्याची व्यवस्था करण्यात येते आणि हे गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं वातावरणाचा जर विचार केला तर वातावरणामध्ये जी उष्णता आहे आणि खऱ्या अर्थानं पाण्याची जास्तीत जास्त गरज आहे. जे खेळाडू मैदानामध्ये क्रिकेट खेळतात त्यांना पाण्याच्या अभावापोटी कोणताही शारीरिक इजा पोचू नये याची दक्षता या जय भवानी ग्रुप देवा कोळीवाडा आयोजित देवस्मृती चषक या आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते आणि ही घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आज आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वाला बरेच नामवंत फलंदाज नामवंत खेळाडू गमावे लागलेत आणि त्या टेनिस क्रिकेट विश्वाची कुठेतरी काळजी या आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. 4थं षटक कोणता गोलंदाज आपण पाहतोय अजय टक. नक्कीच अजय याच्याकडे पुन्हा एकदा विश्वासाने चेंडू सोपवला गेले. ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या 2 चेंडूवरती जरूर अपयशी ठरला, परंतु अजून देखील अजयमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळेल गोलंदाज अजय टाक. कुंदन पारकर त्याचबरोबर 18 चेंडू 46 धावा 46 धावा 18 चेंडू हे समीकरण घनसोली 11 घनसोली संघासाठी. आणि गरजेचं असेल इथून पुढचा प्रवास मात्र संघर्षाचा प्रवास, काटेकी टक्कर काटेतून प्रवास करावा लागेल. यावेळेस चेंडू पिचिंग झाल्यानंतर कुठेतरी पंचांचा इशारा वाटलं होतं, कुठेतरी वाईट बॉलची सांगता होते की काय, परंतु पंचांनी मात्र नकारात्मकता दर्शवलेली निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. आणि
डॉट बॉलची सांगता या ठिकाणी केली जाते. 17 चेंडू 46 धावा हे समीकरण. जसं जसं एखादा चेंडू निर्धाव जातोय तसं तसा मात्र दबाव दडपण वाढलं जातंय. यावेळेस मात्र आक्रमक फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा येतोय नक्कीच कुंदन पारकरच्या बॅटमधून दरीदार षटकार. आणि 17 चेंडू 46 धावांचं समीकरण नजरेसमोर ठेवून कुंदन पारकर एक इरादा स्पष्ट करतोय. 46 धावांचं टार्गेट पार करताना हा षटकार आलाय. आता मात्र 16 चेंडू 40 धावांची गरज असेल विजयासाठी. 16 चेंडू 40 धावा. जसं जसं एखादा षटकार येईल तस तसं दबाव वाढवत जाईल कुपरकेन इलेव्हन संघाचा. आणि एखादा जरी चेंडू निर्धाव गेला तर घनसोली संघाचं दडपण नक्कीच समोर येईल. कारण अजय टक या गोलंदाजावरती आक्रमक ठरलाय. कुंदन पारकर नावाचं वादळ आणि धडकलंय अजय टक या गोलंदाजावरती. यावेळेस देखील आक्रमक फटका कुंदन पारकरच्या बॅटमधून दर्जेदार षटकार आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा येईल षटकार. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं पाहतोय डगआउट मध्ये एकच आवाज घुमला जातोय कुंदन पारकर आणि नावाचा डंका वाजणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर 18 चेंडू 46 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार खेचत कुठेतरी एकंदरीत सामन्यातील दडपण कमी करण्याचं काम या 2 षटकारानं केलं. आता मात्र 15 चेंडू आणि 34 धावांची गरज. अजय टक नक्कीच विचार करत असेल कुंदन पारकर नावाचं वादळ कशा रीतीनं थांबवलं जाईल. यावेळेस मात्र सरळ रेषेत फटका खेळलाय. लॉंग ऑफचा खेळाडू जीवन तिथे तैनात. एक धाव घेतली जाईल आणि जास्तीत जास्त प्रयत्न असेल कुंदन पारकरला कशा रीतीने नॉस्ट्रा गेंडला खेळवलं जाईल याचा प्रयत्न असेल. परंतु विशाल मडवी देखील तितकाच मातबर खेळाडू आहे. अनेक रोमहर्षक सामने याच खेळाडूनं आपल्या घनसोली इलेव्हन संघाकडून खेळले आहेत. आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण खेळ या खेळाडूने देखील खेळलेला आहे आणि आज मात्र ती महत्त्वपूर्ण खेळ येणं गरजेचं असेल विशाल मडवी या खेळाडूकडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला फटका खेळला. 38 सर्कल मध्ये फंबल होईल. एक धाव जरूर येईल. 32 धावांची गरज असेल विजयासाठी. अजून देखील 13 चेंडू 32 धावा. जर पाहिलं तर या चेंडूवरती जर एखादा षटकार आला आपण पाहतोय गौरव बडदे यष्टींच्या पाठीमागे सूत्र हलवताना आणि नक्कीच यष्टी रक्षकाची देखील तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका. यावेळेस आपण पाहिलं तर पॅडलाईनची गोलंदाजी केली. मोठा फटका खेळण्यासाठी असमर्थ ठरवले जाते. गोलंदाजाला 4 षटकाची सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 50 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलले. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज म्हणजे प्रतिषटक 15.50 ची सरासरी. 15.5च्या सरासरीने 31 धावांची गरज, 31 धावांची आवश्यकता. तर येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. काय होतंय काय बिनसतंय, कोणाचा जय कोणाचा पराजय, कोणता संघ या स्पर्धेमध्ये अव्वल ठरतोय हे पाहण्यासाठी नक्कीच येणारे 12 चेंडू पाहायला मिळेल. 12 चेंडू 31 धावा. आपण पाहतोय पाटण तालुक्यातील क्रीडाप्रेमी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले. सागर तुपे फौजी असतील, त्याचबरोबर अजय पवार, राहुल डीजे हे देखील यापुढील सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. तर गोलंदाजीवरती आपण पाहतोय स्वप्नील 12 चेंडू 31 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल मडवी. नक्कीच विशाल मडवी कुठेतरी जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. ज्या पद्धतीनं कुंदन पारकर या खेळाडूनं सामना अगदी लक्षाचा पाठलाग करत असताना अगदी जवळपर्यंत पोहोचवलेला आहे. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू बिलॉंग करेल. क्षेत्ररक्षक कवलजी रंदावा चेंडू गॅदर करेल, फेकी करेल. एकच धाव आणि या एक धावा मात्र कुठेतरी दबाव वाढवत जातील घनसोली संघाचा. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर येणारे 11 चेंडू 30 धावांची गरज. स्वप्नील गोलंदाजीवरती येतोय. 11 चेंडू 30 धावांची गरज. पुन्हा एकदा वर विकेट मारा करेल कुंदन पारकर यांच्यासाठी. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू. समाचार घेताना कुठेतरी प्रयत्न फसलाय. स्वतःवरती नाराज असेल आणि नाराजीचा सूर मैदानामध्ये पाहायला मिळेल. या चेंडूवरती मात्र एक आक्रमक फटका खेळणं आणि आक्रमक फटका येणं गरजेचं होतं ते घनसोली संघासाठी, परंतु प्रयत्न फसलाय. येणारे 10 चेंडू 30 धावांची गरज. यावेळेस मात्र
बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये फटका केलाय 2 क्षेत्ररक्षक आणि ज्या पद्धतीने जर पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील या गोलंदाजाचं कौतुक करेन. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर फलंदाजाला चेंडूपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, वाईडिश वॉर्करचा प्रयत्न केला जातोय आणि ही रणनीती कोपरखेने 11 ज्या पद्धतीने जर पाहिलं तर कुंदन पारकर या फलंदाजाला जर तुम्ही बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिले तर नक्कीच षटकार आणि चौकारांचा भुर्दंड तुम्हाला सोसावा लागेल. परंतु या फलंदाजाला यावेळेस पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू होता, ऑनसाईडला फटका केला. गौरव बडदे चित्त्याच्या चपळाईने चेंडू फेकी करेल तोपर्यंत घेतली जाईल 1 धाव आणि 1 धावेने समीकरण या ठिकाणी जर पाहिलं तर जाऊन पोचलंय तब्बल 53 या आकड्यावरती. अजून देखील सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, अजून देखील सामन्यामध्ये अस्तित्व जिवंत आहे ते घनसोली 11 घनसोली संघाचं, कारण की स्ट्रायकिंगला फलंदाज कुंदन पारकर. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑनसाईडला फटका केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच 1 धावेवरती समाधान. 54 धावा धावपुरती लागले गेले. अजून देखील येणारे 7 चेंडू 27 धावांची गरज विजयासाठी. ज्या पद्धतीनं स्वप्नीलच्या षटकामध्ये कुठेतरी षटकार चौकारांची आतिषबाजी गरजेची होती, षटकार चौकारांची आक्रमकता पाहायला मिळणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी घनसोली लिहून घनसोली संघ कुठेतरी पिछाडीवर जाताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र विशाल मडवीच्या बॅट मधून हा निघतोय दर्जेदार फटका आणि हा येतोय खणखणी दणदणीत ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 60 धावा. अजून देखील 21 धावांची गरज विजयासाठी. येणारे 6 चेंडू विजयासाठी 21 धावा, 21 धावा 6 चेंडू 6 चेंडू 21 धावा हे समीकरण. आणि येणारे शेवटचं स्लॉग षटक हाणामारीचे षटक, अंतिम षटक कोणता गोलंदाज घेऊन येतो हे पाहावं लागेल. जबाबदारीचे षटक असेल कोपरखेने 11 कोपरखेने संघ. सल्लामसलत चर्चेला उधाण आलंय. ज्या पद्धतीनं विशाल मडवी यांनी शेवटच्या कृपया विनंती असेल टीम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो. अजून देखील दुपारचे जर आपण जर पाहिलं तर 3 सामने शिल्लक असेल, 3 वाजून 2 मिनिटं अवधी आणि प्रत्येक सामने हे 6-6 षटकाचे या आयोजकांना खेळवणं हे आयोजकाचं कर्तव्य त्यांना पार पाडायचं आहे. तर हे कर्तव्य पार पडत असताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कोपरखेने 11 कोपरखेने संघ ज्या पद्धतीने दर्जेदार आयोजन, प्रत्येक संघाला 6 षटकाचा खेळ कशा रीतीने खेळवला जाईल याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या जय भवानी ग्रुप दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचं षटक गोलंदाजीवरती, गोलंदाज जीवन. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू हे समीकरण. स्ट्रायकिंगला फलंदाज कुंदन पारकर. आज मात्र ज्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावलाय आणि या सामन्यामध्ये देखील जर सामनावीराचा किताब पटकावायचा असेल तर या षटकामध्ये दर्जेदार खेळी, दर्जेदार क्रिकेट आपल्या संघाकडून खेळणं गरजेचं असेल. बरेच साऱ्या अपेक्षा असतील दोन्ही संघाच्या डगआउटमध्ये जर पाहिलं तर स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सामना अतिशय चुरशीचा, काटेकी टक्कर, रोमहर्षक, रोमांचक आणि शरीराची धडकन वाढवणारा हा सामना. जीवन जाधव आपल्या वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक शेवटचं षटक. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमक ठरलाय कुंदन पारकर नावाचं वाद आणि आग ओकली या चेंडूवरती आणि चेंडूला दाखवलाय सीमारेषेबाहेरचा रस्ता. पहिल्या चेंडूवरती येतोय पहिला खणखणीत षटकार. आता मात्र 5 चेंडू 15 धावा. जीवन गोपाले हा गोलंदाज कित्येकदा कोपरखेने 11 कोपरखेने संघाकडून स्लॉग षटक हाताळला असेल, परंतु आज मात्र चित्र विचित्र आहे, कारण की कुंदन पारकर नावाचं वाद अजून देखील घनसोली 11 घनसोली संघाकडून मैदानामध्ये तैनात आहे. स्पीडअप घ्यायचं विनंती असेल, सूचना असेल. 5 चेंडू 15 धावा आणि नक्कीच ज्या पद्धतीने जर पाहिलं तर विशाल मडवी यांनी 5व्या षटकामध्ये मारलेला शेवटचा षटकार हे कुठेतरी सामन्यामध्ये चुरस निर्माण करून गेलं आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास कमी करण्याचं काम केले गेले. ते फलंदाज
कुंदन पारकर यानं. कृपया विनंती असेल कोपरखेन 11 संघ नक्कीच सामना चुरशीचा असेल, परंतु वेळेचं बंधन, वेळेचं गांभीर्य, टाइम इज मनी हे नेहमी म्हटलं जातं. वेळेला पैशापेक्षा खूप सारं महत्त्व आहे. गेलेली वेळ मित्रांनो परत आणता येणार नाही. आजच्या दिवसामध्ये आज आपण पाहतोय ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करताना कुठेतरी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. जीवनचा पुढचा चेंडू फलंदाजीसाठी फलंदाज कुंदन पारकर. 5 चेंडू 15 धावा, 15 धावा, 5 चेंडू आक्रमक फलंदाज आणि तितकाच ताकदवान गोलंदाज. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर प्रतीक्षा केली, परंतु चेंडूला जर फुलटॉस चेंडूचा प्रहार केला असता तर नक्कीच षटकार चौकारामध्ये कन्वर्ट झाल्याचं पाहायला मिळालं असतं, परंतु चेंडू पडल्यानंतर वेट केला आणि फक्त 1 धाव. आता मात्र येणारे 4 चेंडूने 14 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल मडवे. आपल्या षटकाराने या सामन्यामध्ये जीव आणलाय, जान निर्माण केली, परंतु ती जान घनसोली 11 संघाला विजय प्राप्त करून देते की काय. या पुढील चेंडू यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय आणि नक्कीच डीच्या स्वरूपात 1 धाव. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र समीकरण बदललंय आणि मित्रांनो ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रेशराईज सामने पाहतो त्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी आपणाला पाहायला मिळते. कुठेतरी जीवन या गोलंदाजाला नक्कीच नाराज असतील, पाठीराखे नक्कीच नाराज असतील त्याचे सर्व संघातील खेळाडू. 4 चेंडू 12 धावा, तब्बल 2 षटकार 3 चौकार असं समीकरण. फ्रीटचा चेंडू असेल विशाल मडवी. कशा पद्धतीने या चेंडूचा समाचार करतायत पाहावं लागेल. यावेळेस मात्र चेंडूला बॅटच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी. गोलंदाजी येणारे 3 चेंडू 11 धावा. आता मात्र षटकारांची आवश्यकता असेल. ज्या पद्धतीनं विशाल मडवी फलंदाजी करतायत कुठेतरी षटकार या चेंडूवरती जर षटकार आला तर सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्यायची. दोन्ही संघ 3 चेंडू 11 धावा. जीवनचा पुढचा चेंडू विशालसाठी. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार आणि हा संजीवनी देणारा चौकार घनसोली 11 घनसोली संघासाठी. समीकरण बदललंय, पेपर सोपा झालाय, पेपर आलाय तुमच्या समोर. 2 चेंडू आणि 7 धावा. आणि नक्कीच कुठेतरी आपण जर पाहिलं तर कवलजीत सिंग रंधावा त्याचबरोबर गौरव बडदे या 2 खेळाडूंमध्ये जर नक्कीच मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं, मानसिक विचार त्या ठिकाणी विचार अभाव पाहायला मिळाला आणि तब्बल 4 धावा. 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवरती जर षटकार आला तर सामन्यामध्ये बरोबरी होऊ शकते आणि सामना जर बरोबरीत सुटला तर कंपल्सरी या ठिकाणी जर सुपर ओव्हर खेळली जाईल. आणि हा सामना जर मित्रांनो आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि फलंदाजी जर आवडली असेल तर या 2 फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. घनसोली संघाच्या डागआउटमधून एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, कारण की 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. जीवन पुन्हा एकदा वेगावरती स्वार. यावेळेस मात्र 38 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी. आता मात्र 1 चेंडू 6 धावा. मित्रांनो हे क्रिकेट आहे. जर तर या शब्दाला या क्रिकेटमध्ये स्थान नाही, किंमत नाही, परंतु जर तर या शब्दाशिवाय हे क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. आणि इथे जर कुंदन पारकर याने जर षटकार खेचला तर नक्कीच नो बॉल महागात पडेल. कित्येक दिवस जीवन हा चेंडू लक्षात ठेवेल, कारण की 1 चेंडू 6 धावांची गरज. कित्येक वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले असतील. स्पीडअप घ्यायचा आहे कोपरखेन 11 संघ. कोपरखेन 11 संघाला विनंती असेल, त्याचबरोबर हा सामना संपल्यानंतर विनंती असेल, आयोजन कक्षामधून सूचना दिली जाते आपल्यापर्यंत. समालोचकाचा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर कोपरखेन 11 कोपरखेन पंचांना देखील विनंती असेल, सर थोडीशी टीम मीटिंग थांबवायची आहे. अजून देखील 3 निर्णायक सामने आयोजकांना खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. आज आपण पाहतोय स्वतः आयोजकाच्या भूमिकेत असलेले खेळाडू पंचांची भूमिका साकारताना कुठेतरी 1 चेंडू 6 धावा. दडपण असेल, प्रेशर असेल, परंतु हा प्रेशर रिलीज करणारा शेवटचा चेंडू सांगून जाईल कोणता संघ विजय होतोय, सांगून जाईल कोणता संघ पराभूत होईल, सांगून जाईल कोणाचा जय कोणाचा पराजय सांगणारा हा चेंडू. आणि हा चेंडू असेल ही जादू ज्याच्या हातामध्ये दिली जाईल तो गोलंदाज असेल तो जीवन.
कृपया विनंती असेल कोपरखेने इलेव्हन संघ सातत्याने या ठिकाणी सूचना दिली जाते. आयोजकांनी जर इथे पॅनलाइज केलं तर तुम्हाला त्याचा भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे कुठेतरी वेळेचं बंधन, वेळेवरती गांभीर्यानं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू, एक चेंडू आणि 6 धावा, 6 धावा एक चेंडू. यानंतरची होणारी मॅच आपण पाहतोय. गर्जन इलेव्हन कोपरखेने विरुद्ध राकेश प्रतिष्ठान गोटवली. या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे. एक चेंडू 6 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुंदन पारकर, जीवन नावाचा गोलंदाज वेगावरती स्वार होईल तर समोर असेल तितका ताकदवान गोलंदाज फलंदाज कुंदन पारकर. या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. जीवन वर्सेस कुंदन पारकर, कोपरखेने इलेव्हन विरुद्ध घनसोली इलेव्हन. आणि नक्कीच विजयाचा दावेदार कोण ठरतोय हे सांगणारा निर्णायक चेंडू घेऊन येतोय गोलंदाज जीवनचा. पुढचा चेंडू कुंदन पारकर साठी आणि यावेळेस आक्रमक षटकार खेचलाय कुंदन पारकर नावाचं वादळ यशस्वी ठरले. घनसोली इलेव्हन संघ विजय होतोय. कुणी मैदानामध्ये प्रवेश करायचं नाही, नियमाचं पालन करायचं आहे. कुठेतरी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाची शिस्त या ठिकाणी घनसोली इलेव्हन संघाकडून पाळली जावी. लाईनअप करूनच मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. जरूर तुम्ही विजयाचा दावेदार विजयी ठरला असाल, परंतु निर्णय त्याचबरोबर नियमाचं पालन देखील कुठेतरी होणं गरजेचं आहे. आणि अतिशय रोमांचक सामन्यामध्ये कुंदन पारकर याने विजयी षटकार खेचत घनसोली इलेव्हन, घनसोली संघाची विजयी घोडदौड, विजयाचा रथ कायम ठेवलेला आहे. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल. नक्कीच नॉन अदर दॅन आपण पाहतोय कुंदन पारकर ठरला. या 12 चेंडू 30 धावांची फलंदाजी करत या सामन्याचा सामनावीर. आणि नक्कीच मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये कुंदन पारकर या खेळाडूला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात येते. आणि नक्कीच कुंदन पारकर यांची फलंदाजी जर आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय फलंदाजी केली आज. जर पाहिलं तर ज्या पहिल्या 3 षटकामध्ये घनसोली इलेव्हन, घनसोली संघ बॅकफुटला आला होता, परंतु 5व्या षटकाच्या अखेरीस विशाल मडवी यांनी मारलेला षटकार या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. आणि त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये कुंदन पारकर, विशाल मडवी यांनी देखील 12 चेंडू 24 धावांचे खेळ केलेले आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय रमाकांत मडवी जे क्रिकेटचे चाहते आहेत.